23 आपण सर्वजण त्रय अवतारांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या द्वारकेच्या भूमीमध्ये बसलेलो आहोत। परब्रह्म परमेश्वर अवतार ज्याच्या अविट लीळा किती गाव्यात किती ऐकाव्यात तरी अंतःकरणाची तृप्ती होऊ नये ते परमेश्वराचं रूप श्री गोपाल कृष्ण 37 वर्ष द्वारकेच्या आमच्या महाराष्ट्राच्या फलटण क्षेत्री कार्य करणारे श्री चक्रपाणी महाराज महाराष्ट्रातून निघावे, द्वारकेला यावेत, गुजरातेत आणि 63 वर्ष कार्य करावं आणि ही द्वारकेची भूमी त्यांनी पवित्र करावी ते परमेश्वराचे अवतार श्री चक्रपाणी महाराज अर्थात श्री चांगदेव राव आणि गुजरातेत जन्म होऊन मात्र महाराष्ट्रात जीवोद्धरणाचं कार्य करणारे भगवान श्री चक्रधर स्वामी हरिपाल देवाच्या रूपाने ज्या भूमीमध्ये वावरले, जी भूमी पावन केली अशी गुजरातची भूमी। बंधू आणि भगिनींनो, या त्रय अवतारांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला हा गुजरात आणि द्वारकेची भूमी, या भूमीमध्ये आपण कालपासून परवापासून आहोत आणि असं वाटतं आपण इथंच जर राहिलं तर किती चांगलं होईल, आपल्याला राहायला मिळालं तर। परंतु महाचिंतनी 3 दिवस आहे, उद्याला संपते आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज येथे चिंतनीचे 23व्या वर्षाचे अध्यक्ष आचार्य प्रवर परमपूजनीय पट्टाजी महदाचार्य महंत श्री भोजने बाबा शेलू, एक लोभसवान अतिशय गोड असं व्यक्तिमत्वाचं, अबोल असं व्यक्तिमत्व आमच्या बाबांचं वैशिष्ट्यच आहे। चिंतनी जनकांचं कुठून कशा प्रकारचा शोध घ्यावा आणि कुणाला कुठे कशा प्रकारे आणावं आणि काय काय एक एक रत्न सर्वांच्या समोर मांडावीत, बाबांचा रत्नांचा शोध ही पारखी नजर आहे आणि पारखी नजर जर अशा चांगल्या चांगल्या रत्नांचा शोध घेते आणि आपल्यासमोर सादर करते। आज त्यानिमित्ताने आम्हाला भोजने बाबा अध्यक्ष म्हणून लाभले, मला आश्चर्य वाटलं। बाबा अध्यक्ष चिंतनीचे आणि येतात आणि बसतात आमच्यामध्ये, पण हे होऊ शकतं त्याला कारण आहेत आपले फक्त चिंतनीचे जनक बाबाजी। दुसरे आहेत आपल्या सर्वांचंच आदर्शस्थान परमपूज्य महंत श्री ज्ञानबाज बाबा शास्त्री। खऱ्या अर्थाने बंधू आणि भगिनींनो, ज्ञानबाज बाबा शास्त्री लेखक आहेत, वक्ते आहेत, प्रवचनकार आहेत, उपाध्याय कुलाचार्य आहेत, पण आम्हाला सर्वांना जे परिचित आहेत ते दरवर्षाला चक्रपाणी जयंतीच्या निमित्ताने द्वारकेला येणारे आमचे ज्ञानबाज बाबा शास्त्री। एक काळ असा होता की वृद्धिपूरमधून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य महंत श्री गोपीनाथ बाबा शास्त्री यांनी निघावं, नागपूरमधून ज्ञानबाज बाबांनी निघावं आणि नाशिकमधून आमचा खटारा घेऊन तिथे यावं, औरंगाबादची मंडळींनी यावं आणि असे आम्ही चौघांनी येऊन हा चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन याच द्वारकेच्या भूमीमध्ये संपन्न करावा असे ते आमचे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले परमपूज्य महंत श्री ज्ञानबाबा शास्त्री यांच्या विचारांचा आपल्याला लाभ होणार आहे। इकडे आमचे संतोषमणी शास्त्री जे आहेत। सज्जन, माझ्या विचारांना सुरुवात करण्यापूर्वी मात्र आपल्यापुढे सांगितलं पाहिजे, माझी लायकी म्हणजे या ज्ञानपीठाच्या पायरीजवळून बसावं आणि स्वतःला पावन करून घ्यावं अशा प्रकारचा एक सामान्य असा मी एक महानुभाव पंथातला जीव। आज मला या भूमीवरती नव्हे तर या ज्ञानमंचावरती बाबांनी आणून बसवलं। ते आमच्या बाबांची माझ्यावरती असलेली जी माया आहे चिंतनीय जनकांची, ती आयुष्यात कधी कोणी विसरू शकणार नाही। सज्जन हो, आपण परवापासून आहात येथे, कालपासून आहात, काळाचं भान राहत नाही, पण ही भूमी 1990 मध्ये आम्हाला सर्वप्रथम दाखविली ती अच्युत गोत्राचार्य महानुभाव रत्न युगपुरुष कैवल्यवासी आचार्य प्रवर परमपूजनीय पट्टाजी महदाचार्य महंत श्री नागराज बाबा औरंगाबाद यांनी। तोपर्यंत द्वारका आम्ही फक्त पुस्तकात ऐकत होतो आणि वाचत होतो, विसरून जात होतो। बाबांनी आम्हाला बोटाला धरलं, इथे आणलं, प्रत्यक्ष त्या सप्त पाताळ गुंफांमध्ये नेलं आणि चक्रपाणी प्रभूंच्या चरण राजाने 63 वर्षाच्या निवासाने झाली ती भूमी आम्हाला दाखवली आणि त्याच्यावर सांगितले की इथे फक्त चक्रपाणी प्रभू नव्हते, येथे श्री गोविंदप्रभू महाराज सुद्धा ज्ञानशक्ती स्वीकाराच्या निमित्ताने याच गोमतीमध्ये आलेले होते। गोमतीच्या काठावरती ज्ञानशक्तीचा संचार करून घेतला आणि
चक्रपाणी प्रभूंच्या मागे 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 याच सप्त पाताळ गुंफांमध्ये आमचे श्री गोविंद प्रभू महाराज आहेत. ती वेडीपिशी मूर्त माय सर्वांची राऊळ माय राऊळ बाप येथेच वावरले अशी सर्व अवतारांच्या भूमीने पवित्र झालेली जागा संतोषमणी शास्त्रीजी या सर्व घटनेचे साक्षीदार आहेत. आणि हा एक अपूर्व योग वाटतो. माझ्याकडे डाव्या हाताला संतोषमणी, उजव्या हाताला नायंबाज बाबा आहेत आणि धीर देण्यासाठी बाबा आहेत. बंधूंना भगिनी, कालपासून आपण सर्वजण ऐकत आहात जोगरा जोगरा जोगरा. पण खऱ्या अर्थाने जोगरा कोण काय? कदाचित ज्यांचं वाचन असेल, कदाचित ज्यांना जोगरा माहीत असेल त्यांच्याबद्दल प्रश्न नाही. परंतु जोगऱ्याचं मात्र फार थोड्या अशा प्रकारचं वर्णन लीळाचरित्रात आलेलं आहे. आणि त्या लीळाचरित्रातल्या ज्या लीळा आहेत, स्वामींचं एकदा आसन होतं, महदायसा जवळ होत्या, पूर्वार्ध लीळा 24. महदासा विचारतात, बाबा अनुताप तो कैसा? आमच्या स्वामीच्या श्रीमुखातून वचन बाहेर श्रवतं, अनुताप जैसा जोगऱ्याचा. पुनश्च एकदा स्वामीचा डोमेग्रामला निवास असतो. औसा रुसते, स्वामीशी भांडते. अरे बंधूंनो, बघा काय वैशिष्ट्य आहे. देवाशी भांडणारे भक्त आमच्या स्वामींनी निर्माण केले आणि आपल्यामध्ये जवळ करून घेतले. स्वामींनी औसा भांडते, सरळला जाते, एक दिवस राहते, सगळा राग निघून जातो आणि मनाची तगमग तगमग वाढू लागते. माझे स्वामी कसे असतील, मी किती चुकले, माझ्यातून किती मोठा अपराध झाला. आणि मग त्या स्थितीमध्ये, त्या भानामध्ये तिला आपले स्वामी जळी स्थळी काष्टी सर्वत्र दिसू लागतात. तहानभूक विसरते आणि डोमेग्रामच्या दिशेने तिची पावलं पडू लागतात. आणि आमचे स्वामी एवढे उदार हृदयी, एवढे उदार हृदयी की स्वतः राजमठाच्या आसनातून उठतात, बाहेर येतात. यमलाजीवनाचं ते झाड असतं, त्या झाडाच्या पुढे येतात आणि औसा धावत धावत येते. एखादा लहान मूल मातेला बघितल्यानंतर जसं धावत यावं तसे औसा धावत धावत येते, स्वामीच्या चरणाशी लीन होते. आणि तेव्हा स्वामी त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि तेव्हाच म्हणतात, बाई अनुताप जैसा जोगऱ्याचा. तर तो जोगरा कोण? या जोगऱ्याचा हा संदर्भ घेऊन मी एक लहानशी कथा लिहिली महानुभाव दर्शनमध्ये. आणि ती कथा आमच्या बाबांनी वाचली आणि लागलीच मला बाबांनी सांगितलं, सर मला ते भाऊ म्हणतात कधी कधी, मला जोगरा आवडला. आणि मग मी मनाशी विचार केला, जी गोष्ट बाबांना आवडते ना ती आपण इतरांच्या पुढे का सादर करू नये. आणि प्रत्यक्ष अनुतापाच्या या पूर्णपणे रूपाने दग्ध झालेला, जळालेला जो जोगरा आहे तो कसा. आज विषय खूप चांगला आहे, ग्रहणाचा विषय आहे. ज्याच्या जीवनाला ग्रहण लागलं होतं, हिंसेचं, दोषाचं, सर्वांना दुष्टपणे मारण्याचं आणि त्यातच संपण्याचं. पण आपल्याला माहीत आहे ग्रहण कधीतरी संपत असतं आणि संपलेल्या ग्रहणातून परमेश्वर सूर्य असो, चंद्र असो, उजळू लागतात. जोगऱ्याला लागलेलं सुद्धा ग्रहण संपलं आणि आमच्या श्री चक्रपाणी प्रभूंच्या तो सान्निध्यात आला आणि तो जोगरा सर्वांना प्रिय झाला. कसा झाला त्याची कथा मी प्रत्यक्ष आपल्यापुढे जी लिहिलेली आहे तीच कथा आपल्यापुढे थोडक्यात वाचून दाखवतो, म्हणजे आपल्याला एका अर्थाने जोगरा काय होता हे समजेल. आपण सर्वजण शांत चित्ताने तो श्रवण करा अशी अपेक्षा ठेवतो. ही कथा आहे एका पश्चाताप दग्ध मनाची, त्याच्यात आमूलाग्र बदल करणाऱ्या पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराजांच्या महतीची. सुमारे 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महंत राष्ट्र ते महाराष्ट्र अशा शब्दांनी महानुभाव भाष्यकाराने गौरवलेला महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे डोळ्याचे दीप अशा शब्दात वर्णन करून आपल्या निवासाने श्री चक्रधर स्वामींनी पावन केलेल्या गुजरातच्या सरहद्दीवर घडलेली ही एका क्रूर कर्मा व त्याच्या पश्चाताप अंतःकरणाची कथा आहे. हा बदललेला क्रूर कर्मा आहे जोगरा. हो, जोगरा, ज्याचे नाव ऐकतात लहान मुलंच काय पण भल्या भल्या महल्लांनी झोपेतून दचकून उठावे आणि भीतीने त्यांना हुडहुडी भरावी असा हा जोगरा. डोक्यावर केसांचं जंगल वाढलेलं, चेहऱ्यावरची कृत लपवून टाकण्यासाठी दाढी मिशा वाढवलेल्या, सगळा द्वेष,
अहंकार आणि क्रौर्य लालबुंद डोळ्यात साठवलेले. अहो डोळे कसले ते, जणू काही धगधगती अग्निकुंड, नजर पडतात जाळून राख करणारे. पहाडाला लाजवील अशी भरदार छाती, अख्खा हत्ती सहजपणे डोक्यावर उचलून घेतील असे बलदंड पाहू. तो पावलं टाकायचा ना, तेव्हा भीतीने जमीन सुद्धा थरथरायची. संपूर्ण देह उघडा बंब, फक्त कमरेला एक शेला. त्या शेलात अडकवलेलं होतं एक वजनदार खड्ग. त्या खडगाची धार इतकी तीक्ष्ण होती की वाघाने सुद्धा तिच्याकडे पाहून मागं फिरावं. हा देह जेव्हा पुढे सरकायचा तेव्हा अख्खी जमीन हादरायची. त्या देहात हृदय सुद्धा तसं विक्राळ होतं. दया, मार्दव हे शब्द त्याला माहीतच नव्हते. आणि असे कृष्णकृत्य लपवण्यासाठी त्याला दुसरं ठिकाण कोणतं असणार. आपल्यापेक्षा भयानक असे या क्रूर कर्मात यमाला लाजवील असे 25 ते 30 साथीदार त्याने जमा केले होते. त्यांच्या साह्याने तो दरोडे टाकायचा, लुटालूट करायचा, जाळपोळ करायचा. अलंकारांना छातीशी धरून जे आवरण द्रव्य देण्याला नकार देतील त्यांना तो तेथेच कायमचा जमिनीवरती आडवा करत असायचा. यातून तरुण, प्रौढ, वृद्ध, मुलेच काय पण आपला सुद्धा सुटत नव्हत्या. एक लहानशा सोन्याच्या झुपक्यासाठी अख्खा कान कापणे म्हणजे वेलीवरची कडी खुरडणे असा सहज खेळ त्याचे साथीदार आणि तो करत होता. काही काळाने याने दरोडे टाकणे सोडून दिले. लुटालूट स्वतः करण्याऐवजी तो एके ठिकाणी राहून आपल्या साथीदारांना आज्ञा देऊ लागला आणि क्रूर कर्म करू लागला. त्याने तोंडाने आज्ञा द्यायच्या, ओठाने हुंकार भरायचा आणि साथीदारांनी अंमलबजावणी करायची. त्याचा दराराच इतका होता की नाही म्हणण्याला कोणाची हिंमतच होत नसायची. नाही म्हणणारा पुढचा शब्द उच्चारण्याला या पृथ्वी तलावर राहतच नव्हता. त्याचे शीर तात्काळ तेथे धडा वेगळे केले जात होते. असा क्रूर कर्मा जोगरा. आपण पुढे पाहूया. उन्हाळा सुरू झाला होता. चैत्र उगवला होता. सूर्य आपल्या सहस्त्रकरांनी आग ओकीत होता. दुपारची वेळ होती. तो आता उच्च स्थानी आलेला होता. सर्वांना होरपळून टाकण्यात त्याला पुरुषार्थ वाटत होता. पण जरा वेळाने तो सुद्धा तिथून ढळणार होता, अस्ताला जाणार होता. त्या मध्यान्हीच्या वेळी त्या दाट जंगलातून घुंगरांचा मंजूळ ध्वनी घुमू लागला. त्याच्या लयदार तालावर बैलगाड्या चाकाचा कुरू कुरू असा आवाज करत पुढे येऊ लागल्या. त्या घनदाट जंगलातल्या उंच उंच झाडांमधून वाट काढीत बैलांची रांग चालली होती. सूर्यास्त आता होण्याच्या आत जंगल ओढण्याची सर्वांना घाई झाली होती. त्यांच्यात सर्वात पुढे एक सजविलेली बैलगाडी होती. उंच शिंगाचे दमदार बैल दुडक्या चालीने चाललेले होते. गळ्यातल्या घुंगूरमाळा किनकिनत होत्या. गाडीवानाने उंच तुरेदार फेटा बांधलेला होता. तो मोठा खुशीत गाडी चालवत होता, कारण त्याला नवपरिणित वधूवराला घेऊन जाण्यासाठी मान मिळाला होता. जाळीदार पडदे लावलेल्या त्या तट्ट्याच्या गाडीमध्ये नवविवाहित जोडपे आपल्या भावी संसाराचे चित्र रंगवण्यात दंग झालेले होते. वधूवर नकशकांत सुवर्ण अलंकारांनी सजलेले होते. वऱ्हाडाच्या काही बैलगाड्या सामानाच्या आणि कपड्या रक्ताच्या पेटऱ्यांनी गच्च भरलेल्या होत्या. काही पेटात अलंकार होते. सुवर्ण आणि कुलूप बंद करण्यात आली होती. पाठीमागच्या बैलगाड्यात मुले माणसे बसलेली होती. स्त्रिया सोन्या मोत्याच्या अलंकाराने वाकलेल्या होत्या. मुले उंची वस्त्राने खुलून दिसत होती. असा एक सुखाचा, समाधानाचा, ऐश्वर्याचा प्रवाह पुढे पुढे वाहत चालला होता. अगदी दृष्ट लागावे असं ते दृश्य होतं. आनंदी आनंद, पण आनंद फार टिकत नसतो. आणि तेवढ्यात वळणदार असलेल्या विस्तीर्ण झाडावरून 4 धिप्पाड देह खाली आदळले. त्यांच्या रूपाने मूर्तिमंत काळच त्या वऱ्हाडाच्या समोर उभा राहिला. त्या काळ्या कभिन्न दरोडेखोरांच्या हातात जड खड्ग होती. डोळ्यात क्रूरता होती. चेहऱ्यावर बेसूर भाव होते. त्यांच्यात एकाने
कर्कश शीळ घातली. शिळेचा तो ध्वनी भोवताच्या डोंगर पळीवरती आदळला आणि क्षणात 25-30 जमा झाले. त्या दरोडेखोरांनी लुटमार सुरू केली. वधूवरांच्या अंगावरचे अलंकार हिसकावण्यात आले. कानातले बुटातले अलंकार ओरबडण्यात आले. अंगावरच्या कपड्यांशी कशी बशी लोकांची सुटका झाली, का झाली ते त्यांच्या नशिबालाच माहीत. 11 दरोडेखोरांना पाहतात वऱ्हाडाची दाणादाण उडाली. मागच्या बैलगाड्या मागे पळाल्या, पुढच्या सुटू शकल्या नाही. भल्या भल्या ताकदवंतांनी जीवाच्या भीतीने चालत्या बैलगाड्यांमधून उड्या टाकल्या आणि जीवाच्या रक्षणासाठी झाडाच्या उंच शेंड्याचा आश्रय घेतला. स्त्रिया, मुले, म्हातारी माणसे त्या पाषाण हृदयी दरोडेखोरांच्या हातात सापडली. त्यांनी भरमसाठ लुटमार केली. ज्यांनी अलंकार देण्याला नकार दिला त्यांचे हात, पाय, कान, नाक कापण्यात आले. काहींच्या छातीत धारदार खड्ग खुपसण्यात आले आणि मरण यातना कमी करण्यात आले. सर्वत्र विव्हळणे, दुःख, आक्रोश भरून राहिला होता. वाचवा, वाचवा, सोडा, मारू नका, मारू नका, दया करा, या करून आर्त स्वरांनी, किंकाळ्यांनी सर्व आसमंत भरून गेले होते. पण दगडापेक्षा एक कठीण अंतकरण असलेल्या त्या क्रूर कर्म्यांना त्याचे काहीच वाटत नव्हते. त्यांच्या मनावर कोणताच परिणाम होत नव्हता. उलट त्यांना उन्माद चढला. ते बेसूर असू लागले, नाचू लागले, दुप्पट आवेशाने शस्त्र चालवू लागले. उडणाऱ्या रक्ताच्या गरम काळ्या त्यांना शीतल जलधारासारख्या सुखद वाटू लागल्या. बैलगाड्या मोडून पडल्या. माणसे विवळत पडली होती. हृदयाला पीळ पाडी असं ते दृश्य होतं. एका क्षणापूर्वी जेथे स्वर्गाची शोभा भासत होती तेथे क्षणार्धात स्मशानाची अवकळा आली. आपलं लुटमारीचं काम संपतात ते दरोडेखोर डोंगरात गडप झाले. आणि या मानव स्वभावामध्ये काही कमतरता होती काय म्हणूनच आत्तापर्यंत दरोडेखोरांपेक्षाही एक भयानक देह एक एक दमदार पाऊल टाकत पुढे येत होता. जणू काही एखाद्या पर्वताचा सुळकाच पुढे सरकत होता. चालण्यात ताकद, तिचा गर्व होता. दृष्टीत क्रूरता आणि भीषणता साठवलेली होती. त्या प्रचंड शरीरात रग सनसनत होती आणि झालेला नरसंहार पाहून आपण किती महान पराक्रम केला याच्या अभिमानाने त्याची छाती फुगली होती. कोण होता तो? तो होता दरोडेखोरांचा ठाकूर, अवघ्या जंगलाचा सम्राट जोगरा. आता आपण जोगऱ्याकडे वळूया. वऱ्हाडाच्या लुटमारीचं दृश्य त्याला काही नवं नव्हतं. आक्रोश, किंकाळ्या त्याच्यावर परिणाम करू शकत नव्हत्या. पण आज मात्र समोरचं दृश्य पाहिलं आणि तो क्षणभर थांबला. त्याचे ते थबकणे पाहून आकाशातला सूर्य सुद्धा आपल्याच जागेवर थांबला. कारण आतापर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं. जोगरा कधी थांबला नव्हता. आज काय त्याला दिसलं समोर? त्याने समोर पाहिलं एक गर्भवती स्त्री रस्त्यावर पडली होती. देह अस्ताव्यस्त झाला होता. प्राण तर केव्हाच निघून गेला होता. पण दरोडेखोरांनी केलेल्या शस्त्राच्या प्रहाराने त्या स्त्रीचे पोट चिरले गेले होते आणि त्यातून एक नवजात बालक बाहेर आले होते. त्याचा श्वास कोंडला होता. ते आक्रोशत होते. तर थोड्याच अंतरावर दुसरा एक स्त्री पडलेला होता. हात कान कापले गेले होते. गळ्यावरील शस्त्र चालवलं गेलं होतं. प्राणपक्षी केव्हा देहाचा पिंजरा सोडून गेला होता. पण त्या स्त्रीचं लहान बालक जिवंत होतं. त्याला भूक लागली होती. कडक उन्हाने त्याचे ओठ सुकलेले होते. ते दुधासाठी रडत होते. आई छातीजवळ घेत नाही असं पाहून ते बालक सरकत आईच्या छातीजवळ गेलं. त्याने स्तनाला तोंड लावलं. त्याला आनंद झाला. सुखाचा ठेवा सापडल्याचं त्याला तो हरकला. पण ते क्षणात निराश झालं. दूध येत नव्हतं. देह निश्चित पडला होता. आणि काय असणार तेथे? पण त्या आजार बालकाला तरी काय माहीत की आता आपली माता आपल्याला केव्हा दूध पाजू शकणार नाही. जवळ घेऊन मायेने पाठीवरून हात फिरवणार नाही. त्याला दूध मिळेना. ते बालक आक्रोश करू लागलं. स्तनाला ओढू लागलं. भुकेने त्याला पछाडलं. वरून कडक ऊन, कंठ व्याकुळ झालेला. शेवटी त्या बाळाने स्तन सोडला. ते कासावीस झालं आणि दुधासाठी जीवांच्या आकाराने रडू लागलं. हातपाय आपटू लागलं आणि शेवटी ते मातीत आक्रंदून मूठ आवळून टाचा घाशीत तेथे त्याने प्राण सोडला. जोगरा हे सगळं पाहत होता.
आतापर्यंत शेकडोंना हसत हसत कंठस्नान घालणारा जोगरा, झाडावरची कैरी सहजपणे तोडावी अशी सहज माणसाचा शिरच्छेद करणारा जोगरा, समोरचे दृश्य पाहिलं आणि तो शहारला. त्याच्या अंगावर काटा आला, ओठ थरथरले, हृदय कळवळलं, त्याला संताप आला आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, कोणी केलं रे हे अविचारी दृश्य. त्याचा कणखर आवाज जंगलात सर्वत्र गेला. आपल्या ठाकुराचा आवाज ऐकताच झाडाच्या आडोशाला दडालेले त्याचे साथीदार त्यातला एक जण भीत भीत पुढे आला. हात जोडून म्हणाला, मी केले. कोणी सांगितले तुला हे? आपल्या ठाकूरच्या तोंडातून हे वाईट शब्द ऐकतात तो दरोडेखोर क्षणभर तपासला. तो म्हणाला, आपणच आम्हाला सांगितलं होतं, आज्ञा केली होती, करा हल्ला, लुटा, मारा, जाळा. आम्ही हल्ला केला, लुटालूट केली, शस्त्र चालवलं की आपण तोंडाने हुंकार भरायचे आणि आम्हाला प्रोत्साहन द्यायचे, शाबासकी द्यायचे. आपल्या आज्ञेच्या एका शब्दावर, हुंकाराच्या एका दौलतीवर आम्ही जीव तोडून लुटमार करायचो, बालकांना स्त्रियांना मारायचो. आमच्यावर त्यांचा काहीच परिणाम होत नव्हता. इतकं तो बोलला आणि निघून गेला. काळाला सुद्धा घाम फोडणारा जोगरा आता मात्र या प्रसंगापासून एकदम बदलला. अरे रे, काय केलं मी हे, असं म्हणून तो आपल्या हाताने तोंडावर मारून घेऊ लागला. त्याला आपल्या पापकर्मांचा पश्चाताप झाला आणि या प्रलयाला आपणच जबाबदार आहोत, आपलं हे तोंड जबाबदार आहे. मग ज्या तोंडाने एवढा हाहाकार घडवला ते तोंड आपण कायमच्या धडापासून वेगळं करावं असं त्याला वाटू लागलं. त्याने आपल्या कमरेच्या खडकाला हात घातला, पण दुसरं म्हणू लागलं, अरे अरे क्रूर कर्म्या, इथे जंगलात तू एकट्याने म्हणून काय होणार आहे? अरे नीचा, तुझ्यासारखे हजारो पापी या जंगलात आहेत. नीच क्रूर कर्मात करताना त्यांना आनंद वाटतो आहे. तुझ्यासारखा पश्चाताप त्यांना सुद्धा होऊ दे, अपराधीपणाची भावना त्यांच्यासाठी सुद्धा निर्माण होऊ दे. तू पश्चाताप करतो आहेस ना, तर त्यांच्यापुढे तुझं उदाहरण ठेव. शिवाय तू प्रत्येकाला तडफडून मृत्यूला कंटाळ लावलेली आहे. त्या जीवांच्या यातना आता तुला स्वतःला भोगू दे, पश्चाताप होऊ दे. त्या यातना तू स्वतः भोग. फक्त अनुतापच करू नकोस, तर त्याच्या परिमार्जनासाठी आता प्रायश्चित्त घे. प्रायश्चित्त जोगऱ्याने ठरवलं, आपण प्रायश्चित्त घ्यायचं. पण कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं? ज्या कानांनी आर्त किंकाळ्या ऐकल्या, ज्या तोंडाने फक्त हाणा, मारा, जाळा असे अविचारी शब्दच उच्चारले, त्या तोंडाने कोणाचं नाव घ्यायचं काही माहीत नव्हतं. जेव्हा माणसाला मरणाचा सुद्धा आधार तुटतो तेव्हा त्याला मंदिराचा आधार वाटू लागतो. सरणावरची प्रेत सुद्धा मंदिरातील घंटध्वनींनी सचेतन होऊ लागतात. अशा समाजात तो ध्वनी त्यांना दिलासा देतो. त्याने दूरवर बघितलं, एक निशाण फडकताना दिसलं. मंदिरातला पुजारी फाटक्या अंगावरच्या कपड्यांशी वाती वळत बसलेला होता. तो गेला. त्याने जोगऱ्याने त्याचे पाय धरले. जोगऱ्याला पाहताच तो ब्राह्मण थरथर कापू लागला. तो हात जोडणार, जोगऱ्याने पाय धरले, आपली कथा सांगितली. जोगरात आणि ब्राह्मण गावात आले. विद्वान पंडित जमा झाले. शेवटी या पापावर प्रायश्चित्त कोणतं? ज्या तोंडाने आज्ञा देऊन हजारो जीवांची हत्या करविली, हजारोंना तळमळत प्राण सोडायला आले, ते तोंड स्वतःच्या हाताने चांबड्याच्या दोरीने शिवून घ्यायचं. आणि जोपर्यंत तो परमेश्वर या पापाला क्षमा करत नाही तोपर्यंत घुसवायचं नाही, तोपर्यंत अन्न पाणी बंद. जोगऱ्याने ठरवलं, हे अवघड प्रायश्चित्त आपण घ्यायचं. त्याने आपलं तोंड घट्ट शिवून टाकलं, हात बांधून घेतले आणि तो निघाला. कुठे निघाला? द्वारकेच्या दिशेने. त्या तेजोमय किरणात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचे भव्य सोनेरी कळस त्याला दिसू लागले. विशाल ध्वज आकाशात फडकत होता. द्वारका नगरी सोनेरी किरणाने न्हाऊन निघालेली होती. तापसांचे थवे गोमतीच्या पात्रात स्नान करण्यासाठी निघालेले होते. उच्च रवाने भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जयघोष करत होते. जोगरा गेला, मूर्तीपुढे नतमस्तक झाला.
आणि म्हणाला, हे परमेश्वरा, मी अनंत कर्माचा अपराधी आहे, माझे ही पाप मी कसे फेडू तू मला सांग. माझे सगळे अपराध तू पोटात घे, तूच माझा आधार आहे. प्रार्थना तो करू लागला आणि त्याला दृष्टांत झाला. कानावर शब्द पडले, उठ जोगरा, अरे मी तुला क्षमा केली आहे. तुला तुझ्या पाप कर्माबद्दल प्रायश्चित्त झाला आहे ना, त्याबद्दल तू दुःख करतो आहेस. तू अनुतापपूर्वक स्वतःला शिक्षा करून घेतलेली आहेस, प्रायश्चित्त घेतलं आहेस. चांगलं वागणं जर ठरवलं आहे तर हा निश्चय शेवटपर्यंत पाळ. कोणते पाप करणं करू नकोस. ती आश्वासक वाणी जोगऱ्याने ऐकली. तो हात जोडून म्हणाला, हे भगवान, माझी पाप धुवून गेली आहे, ही कसं ओळखू. शब्द कानात आले, वैशाख पौर्णिमेला तुला माझ्याच हाताने मी समुद्रात बुडविलेल्या द्वारकेचे कळ दिसू लागतील. एक मंजूळ स्वर कानात पडला, पुन्हा असं दुष्कर्म करू नकोस. वैशाख पौर्णिमेला इथे सप्त पाताळ गुंफात जा. तेथे माझंच अवतार कार्य पुढे करणारे चक्रपाणी राहुल आहेत, त्यांना भेट. ते तुला सन्मार्गाला लावतील, रस्ता दाखवतील. आपल्याला मोहक स्मिताने अखिल विश्वाला मोहून टाकणारी ती श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर हलू नये यासाठी तो प्रयत्न करत होता. तेवढ्यात आवाज आला, व्हा बाजूला, राजाधिराज देवदर्शनाला येत आहे. शब्द कानावर पडले. उंच उंच हातात भाले घेतलेले सैनिक आले. सभामंडपाला सर्वांनी त्यांनी पळवलं. जोगड्याला भाल्याने टोचलं, बाजूला काढलं. आपल्या पापाचं आपण प्रायश्चित्त घेतलेलं आहे. त्या दयाघन परमेश्वराने आपल्याला खरंच ममतेने पोटात घेतलं आहे. अपराध आपले माफ केले, त्याचं समाधान त्याला वाटलं. त्याने द्वारकेत राहण्याचं ठरवलं. आता घरी तरी कशासाठी जायचं, काय करायचं घरी जाऊन. आणि घरी आहेत तरी कोण, तेच साथी झोपती, तीच पाप करणं. आणि ज्यांच्या नुसत्या आठवणीने सुद्धा अंगावर शहारे येतात, अशी क्रूर कर्मे घडलेल्या परिसरात परत जायचं सुद्धा कशासाठी, त्यात सामील होण्याला नाही. आता हे कदापि शक्य नाही. फक्त सुखाचे वाटेकरी होऊन कर्माची फळं भोगताना आणि ते एकट्याला सोडवणाऱ्या नातेवाईकांमध्ये छे आप्त सोट्यात मुळीच नाही. कोण तारणार आहे आपल्याला, असा विचार तरंग त्याच्या हृदयावर उमटू लागला. त्याने द्वारकेतल्या एका गुंफेचा आश्रय घेतला. तोंडाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा जप तो करू लागला आणि वैशाख पौर्णिमेची तो वाट पाहू लागला. वैशाख पौर्णिमेला भल्या पहाटे त्याला स्वप्न पडलं. समुद्राच्या लाटाचा खळखळाट कानी पडला. ज्याप्रमाणे उदयाच्या जलाच्या मागून प्रातःकाली सूर्यबिंब हळूहळू वर सरकत येतं, त्या विशाल सागरातून हळूहळू सुवर्णाचे कळस वर येऊ लागले. द्वारकाधीश जगत नियंत्या भगवान श्रीकृष्णाच्या सुवर्णमयी राजवाडा त्याला दिसू लागला. त्याच्या दर्शनाने जोगरा धन्य झाला. त्याने भक्तिभावाने हात जोडले. त्या कृपाळू दयावंत परमेश्वरापुढे तो नतमस्तक झाला आणि त्याने ठरविलं, आपण आता श्री चक्रपाणी महाराजांच्या भेटीसाठी जायचं. त्यांच्या रूपाने करचरवंत ब्रह्म द्वारकेमध्ये निवासाला होतं. सुवर्णापेक्षाही तेजस्वी शरीर, मुख कमलावर नैष्टिक ब्रह्मचार्याचं तेज, लांब वाढलेले डोक्यावरचे पांढरे शुभ्र केस मानेवर रुडत होते. एक स्वच्छ शुभ्र वस्त्र त्यांनी परिधान केलं होतं. एका हातात सूप होतं, दुसऱ्या हातात खराटा होता. ते भले पाठी उठायचे. स्नानाच्या निमित्ताने गौतमीचा प्रवाह, गोमतीचा प्रवाह स्वच्छ करायचे. हजारोंची घाण पोटात सामावून घेणाऱ्या सुधाकराला सुद्धा शुद्ध करायचे. आणि हातातल्या खराट्याने द्वारकेच्या गोदरी म्हणजे गल्ल्या झाडायच्या. माणसांनी घाण करायची आणि विश्वपती परमेश्वरांनी ती उचलायची. असं घडलं आहे का कधी? हो, असं अगदी द्वारकेत नित्य घडत होतं. द्वारावती कार श्री चांगदेव राऊळ द्वारकेच्या गल्ल्या, राज रस्ते झाडीत होते. काडी कचरा घाण सुपात भरीत होते आणि गोमतीमध्ये नेऊन टाकत होते. ते फक्त रस्ते झाडीत होते काय? नाही, त्यांच्या या सामान्य वाटणाऱ्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला होता. अगोदर आपला परिसर स्वच्छ करा, आपलं अंतःकरण स्वच्छ करा. मनातली विषमतेची, अहंकाराची, द्वेषाची, मोहाची, मच्छराची सगळी जळमट काढून टाका. मनोमल घालवा, अंतःकरण कसं निरामय ठेवा. मग त्यात प्रभू नामाचा मधुर स्वर गुंजेल, भक्तीचा मंद मंद सुगंध दरवळेल. जोगऱ्याने प्रायश्चित्ताच्या जलाने आपले अंतःकरण धुवून स्वच्छ केले. तो निर्मळपणे
चक्रपाणी महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी सप्त पाताळ गुंफेच्या दिशेने गेला. चक्रपाणी महाराज त्याला नित्य स्वतःचा दर्शन देत होते, मार्ग प्रकट करत होते, आलेल्यांना विद्या दान करत होते. त्यांचे प्रमुख असे अधिकारी 52 विद्यावंत शिष्य गुजरातीपासून महाराष्ट्रापर्यंत पसरले होते. काटोलचे उधळीनाथ, वाठवड्याचे शुक्ले भट, द्वारावतीचे अनंत मुनी हे त्यापैकीच होते. आपल्या निरूपणाच्या प्रवचनाच्या द्वारे श्री चक्रपाणी महाराजांनी सत्य सनातन धर्माचं उज्ज्वल रूप सर्वांच्या पुढे स्पष्ट केलं होतं आणि समाजात पसरलेली कापाली, शाक्त, वामाचारी यांची धुडगूस थांबवलेला होता. हिंसेला प्रतिबंध केला होता, कर्मकांडाला मज्जाव केला होता आणि शुद्ध सात्विक भक्तीचं बीजारोपण प्रत्येकाच्या हृदयात ते करत होते. समुद्राला गोमती जेथे मिळते त्या चक्रतीर्थाजवळ असलेल्या सप्त पाताळ गुंफांच्या शांत एकांत जागेत त्यांनी आपले अवस्थान ठेवले, निवास सुरू केला होता. अशा निरूपणाच्या वेळेला जोगरा तेथे गेला. त्या भरलेल्या सभामंडपात पुढे जाण्याची त्याची हिंमत होईना. तो एका कोपऱ्याजवळ बसला. तेथूनच चक्रपाणी महाराजांचं प्रतिपादन ऐकू लागला. दुपारची वेळ झाली, उन्हावर चढू लागली. महाराजांनी आपला प्रवचन थांबविलं, श्रीकर उंचावून सर्वांना अभय चिंतिलं, जाण्याची अनुज्ञा दिली आणि महाराजांना वंदन करून एक एक नगरजन आपल्या घरी जाऊ लागले. सभामंडप रिकामा झाला आणि जोगरा मात्र तेथेच बसून होता. तो स्वतःला विसरून गेला होता. चक्रपाणी महाराजांनी त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. त्या एकाच दृष्टिक्षेपामध्ये जोगरा तृप्त झाला, धावत त्यांच्याजवळ गेला. उंच कड्यावरून येणारी नदी जशी प्रचंड वेगाने खाली झेपावते तसा तो महाराजांच्या चरणावरती कोसळला. ढसढसा रडू लागला. ते अश्रू होते दुःखाचे, अनुतापाचे, पश्चातापाचे आणि त्याचबरोबर ते तृप्तीचे. जवळ सागर खळखळत होता. येथे एक महासागर, एक मळका जळाचा ओघ सर्व घाणीसह निर्मळ करण्यासाठी आलेला होता. जोगऱ्याच्या रडण्यात आवेग होता, पण कृत्रिमता नव्हती, ढोंग नव्हतं, खरा खरा पश्चाताप होता. चक्रपाणी महाराजांनी त्याला धरून उठवलं. हळुवार शब्दात म्हणले, अरे उठ, अरे चुकत कोण नाही. मोठमोठे तपस्वी ज्ञानी सुद्धा आपल्या मार्गापासून ढळले, पण ज्याला आपल्या चुकीबद्दल वाईट वाटते, मनापासून दुःख होते, कुकर्माचा त्याग करावासा वाटतो, सन्मार्गाला जाण्याची ज्याची इच्छा होते, तो उद्धरणाला पात्र ठरतो. त्या दिवसापासून जोगरा श्री चक्रपाणी रावळांच्या सप्त पाताळ गुंफांमध्येच राहू लागला. महाराजांचा अनन्य भक्त बनला. एक पतित जीव चक्रपाणी महाराजांनी सावरला. आणखी घडणाऱ्या कुकर्मापासून त्याला वाचवले, त्याच्यात परिवर्तन घडून आणले. एक जळणारा वन्नी शांत केला, त्याला सन्मार्गाला लावले. त्याच्या जीवनातला अंधार घालून उद्धाराचा मंगलमय तेजस्वी ज्ञान मार्ग त्याला दाखवला. भक्ती मार्गाची वाटचाल सुरू केली आणि दृष्टाला सुष्ट करणारी श्री चक्रपाणी महाराजांची ही महतीची कथा आजही जर आपण द्वारकेला गेलो तर गोमती नदी खळखळ वाहते आणि तिच्या खळखळत्या प्रवाहाने उच्च रवाना सांगते की चक्रपाणी महाराजांच्या सान्निध्यात घेऊन जाते. हा जोगऱ्याचा अनुताप कसा आहे हे आपल्या लक्षात आणून देते. आणि म्हणून आमचे स्वामी म्हणतात, अनुताप जैसा जोगऱ्याचा. श्री चक्रपाणी प्रभूंनी सगळ्यांना अनुताप शिकविला, सुचिता शिकविली, मांगल्य शिकविले. श्री चक्रपाणी प्रभू हे मांगल्य मूर्ती होते. ते दया, मया, कृपा युक्त श्री चांगदेव राऊळ होते. आपण सर्वजण त्यांच्यापुढे नतमस्तक होऊया. दंडवत प्रणाम.